चालू प्रकरण कुठलं आहे आपलं? काय दिले बघा, इथे एन किंमत दिले, एन ची किंमत दिली. इथं तुम्हाला सांगितलंय यम हा म्हटल्यानंतर चिन्ह कुठलं येतं? बरोबर. एन चा ची च्या लिखित चिन्ह गुणाकारचं किती टक्के म्हणजे एक्स छेद 100 किंवा एक्स टक्के घेऊन परत त्याला 100 घेतलं तरी चालतं. काय करणार आता? एम ची किंमत तुम्ही लिहिणार, ती आहे ती 300. एन ची व्हॅल्यू दिले 400 बरोबर एक्स छेद 100. 100 चे 0 400 ला झाले कॅन्सल. फक्त राहिलं 300. हे गुणिले इकडे येऊन झाले भागिले, बरोबर राहिले एक्स. काय लिहिणार? 4 सत्ते 28 बाकी राहिले 2, 4 पंचे 20. किती पर्सेंट असणार आहे? 75%. आपण यम ची किंमत किती असणार आहे? हा म्हटल्यावर बरोबर एन 50 गुणिले एक्स छेद 100. 0 कॅन्सल केल्यावर राहिलं 45 गुणिले 10 आणि छेदात किती आले? 5 बरोबर एक्स. 5 9 45, 9 गुणिले 10 90%. तो काय असेल? मोठा असेल. मग लहान विचारल्यामुळे किती सांगितलं? 10. त्याला स्किप करतो मी हा प्रश्न. आज रोजी पगार किती आहे? 57,850. त्याच्या पगारात वाढ झाली. वाढ बघा, 100 मध्ये मिळवून डायरेक्ट जर घेतलं तर त्याचा आपल्याला वाढीव पगार मिळतो. आणि जर त्याचे फक्त 20% घेतले तर त्याचा फक्त वाढलेला पगार मिळतो. आणि तो वाढलेला पगार मूळच्या पगारात मिळवायला लागतोय, मग ती वाढ कळते. पण डायरेक्ट जर 100 अधिक 20 घेतलं तर डायरेक्ट त्याचा वाढलेलाच पगार मिळतो. हा 0 यासाठी, हा 0 यासाठी. राहिलं फक्त 5785 गुणिले 12. 12 पंचे 60. किती ठेवले? 6. 12 8 96. 96 मध्ये मिळवले 6, 102. बाकी राहिले 10. 12 7 84. 84 आणि 10 बाकी राहिले 9. 12 पंचे 60. 60 आणि 9 त्याचा नवीन पगार असणार आहे 69,420. आणि नुसती वाढ किती आहे म्हटलं असतं तर त्याचे फक्त 20% तर वाढ सापडत्या. याच्यातला फरक जरी घेतला तरी पण त्याची किती वाढ झाली आपल्याला ते पण समजतं. त्याच्यानंतरच प्रश्न. पगार विचारलाय. मूळ पगार आहे 69,500. त्यावरती वाढ मिळाली 10%. 10 मिळवले 100 मध्ये 110 छेद 100. 0 0 झाले कॅन्सल. फक्त राहिले 6,950 गुणिले 11. गुणाकार करताना 0 ठेवला. 11 5 55 बाकी ठेवले 5. 11 9 99. 99 मध्ये मिळवले 5. 104 बाकी राहतील 10. 11 सक्क 66. 66 आणि 10 76. 76,450 त्या व्यक्तीचा काय असेल? नवीन पगार असेल. याचा पगार आहे 45,000. जी वाढ झाली ती 100 मिळवा. 100 अधिक 12.5 112.5. छेद किती लिहितो आपण? 100. आणि 1 पॉइंट काढला म्हणून छेदात 1 घर तुम्ही वाढवलं. आता इथं 3 0ला 3 0 कॅन्सल करून गुणाकारात संख्या राहणार फक्त 45 गुणिले 1125. गुणाकार साईडला 1125 गुणिले 45. 5 5 25 बाकी 5 दुनी 10 आणि 2 12 बाकी 1 5 1 5 आणि हातच्या 1 6 5 1 5 परत लिहिला 0 5 चोक 20 बाकी ठेवले 2 4 दुनी 8 8 आणि 2
10 बाकी राहिला एक 4 एक्के 4 आणि 1 5 4 एक्के 4 5 2 6 10 हातच्या 1 4 आणि 1 5 50,625 रुपये त्या व्यक्तीचा नवीन पगार आहे. फक्त इथं मिळवताना 100 अधिक 12.5 काय होणार 112.5 आणि त्याचं एक घर तुम्ही कमी केल्यामुळे छेदात एक दिला 0. त्यानंतर त्या व्यक्तीचं उत्पन्न सुरुवातीला 2.5 लाख रुपये बरोबर आणि अचानक त्याच्या उत्पन्नात 50% वाढ झाली. मग 2.5 लाखाचे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय घेणार 50% वाढ घेणार. मग नेमकं किती वाढले आपल्या लक्षात येईल काय लिहिणार गुणिले 5 25 पाचा पुढचे किती 0 3 त्याचं उत्पन्न किती आलं 1,25,000. आता हे 1,25,000 मी त्या 2,50,000 मध्ये मिसळणार बरोबर मग इथं मी काय करायला पाहिजे होतं 50% त्याच्याऐवजी 150 घेतलं असतं तर डायरेक्ट त्याचं वाढीव उत्पन्न मला मिळालं असतं ठीक आहे आता मी ते करणार नाही फक्त मी डायरेक्ट काय करतो यात किती मिळवायला पाहिजेत म्हणजे उत्पन्न किती आलं एकूण उत्पन्न 3,75,000 रुपये बरोबर आणि कर मर्यादा किती आहे कर मर्यादा आहे 3 लाखाच्या वर 3 लाखाच्या वर यानं उत्पन्न किती कमवलं 75,000 रुपये आता या 75,000 वर त्याला किती टॅक्स द्यावा लागेल 5% टॅक्स द्यावा लागेल 0 25 बाकी 2 35 35 आणि 2 37 त्याचं कर उत्पन्न असणार आहे 3,750 रुपये एक साधी गोष्ट तुम्हाला जी कर मर्यादा दिली त्याच्यावरती टॅक्स लागत नाही त्याच्यावर 1 रुपये जरी कमवला तरी त्याला टॅक्स द्यावा लागतो काय करणार बघा एकदा तिने सांगितलंय की 2.5 ते 5 लाखावरती 5% आहे त्या व्यक्तीचं उत्पन्न जे 2 लाख आहे त्याचा कर द्यावा लागेल का त्याला नाही म्हणजे कर मुक्त असणार उत्पन्न आहे पण उत्पन्न वाढ झाली 40% मग मगाशी मी नुसतं 40 घेतलं होतं आता किती घेतलं 140 डायरेक्ट मला वाढीव उत्पन्न मिळेल भागिले किती करावे लागतील 100 हा 0 यासाठी हा 0 यासाठी आता काय करणार 14 ची दुप्पट किती आहे हो 28 पुढचे 0 किती आहेत 4 म्हणजे त्याचं 40% वाढीव उत्पन्न किती आलं 2,80,000 तर तुम्ही करू शकता 2,80,000 मधनं वजा केले 2,50,000 म्हणजे तुम्हाला टॅक्स वालू ते उत्पन्न किती आहे टॅक्स वालं 30,000 रुपयेवर टॅक्स द्यावा लागेल मग आता 30,000 वर किती टॅक्स द्यावा लागेल त्याला 5% त्याचे 5% 0 साठी 0 झाले कॅन्सल 3 गुणिले 5 3 5 15 पुढचे 2 0 किती रुपये त्याचं उत्पन्न असणार आहे आता लक्षात आलं 20% कमी आहे म्हणजे अंशाला तर फिक्स आहे 100 गुणिले 20 पण छेदातील 100 वजा 20 इथं जास्त असेल तर प्लस आणि कमी असेल तर वजा काय लिहिणार आता 100 गुणिले 20 छेद 80 हा 0 यासाठी कॅन्सल बे एक्के बे बेचोक 8 4 दुनी 8 शिल्लक राहिली किती 2 4 पंचे 20 25% जास्त आहे किंमत वाढल्या ना मग 100 गुणिले किती यायला पाहिजे 30 पण छेदात त्याची काय होणार बेरीज
कारण किमती वाढल्या. 100 अधिक 30 130. 0 0 तुम्ही केला कॅन्सल. अंशाला 100 गुणिले 3 300 छेद 13. 13 आता विषम आहे, 300 सम आहे, म्हणजे त्याला पूर्ण भाग जात नाही. उत्तर पॉइंट मध्ये तर येईल किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक. 13 आहे तसं लिहिलं. बरोबर. काय लिहिलं? 13 दुनी 26. आता राहिली किती व फक्त 4. बरोबर. 13 त्रिक 39. 40 मधला उरला किती? फक्त 1. किती टक्क्यांनी कमी करावा लागेल? 23.1/13 कमी करावा लागेल. आणि 100 केले आणि सोडवले. पहिल्या वर्षी 10% वाढल्या, मग 100 अधिक 10 किती लिहितो आपण? आणि दुसऱ्या वर्षी पण 10% वाढच आहे, म्हणजे 110. एक एक घर काय द्यायचं सांगितलं होतं मी? दशांश स्थळ. काय होणार? 11 गुणिले 11 आणि बाहेर कोण होणार? वजा 100. 11चा वर्ग 121 वजा 100. आता उत्तर जे येईल ते प्लस येईल का मायनस येईल? प्लस येईल, कारण 100च्या वर आहे. किती फरक आला? 21. याचा अर्थ 21% काय होणार? वाढ होणार. आणि जर 100च्या आत असेल तर आपण लिहितो घट होणार. ठीक. इथेही वाढ दिले. पहिल्या वर्षी 20% वाढल्या. 100 अधिक 20 120. आणि दुसऱ्या वर्षी पण 20% वाढच झाली. 100 अधिक 20 120. एक एक घर दशांश स्थळ दिलं. 12 गुणिले 12 कंसाच्या बाहेर वजा 100. 12चा वर्ग 100 वजा 100. 100च्या वर किती दिसतं आपल्याला? 44%. मग हे प्लस मध्ये असल्यामुळे आपण काय लिहिलं? 44%नं वाढ झाली. आणि एकदा किंमत घटली म्हणून सांगितलं. वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 20% वाढल्या. 100 अधिक 20 120. व दुसऱ्या वर्षी 10% कमी झाल्या. 100 वजा 10 90. पॉइंट दिला. गुणाकारात संख्या आली 12 गुणिले 9 वजा 100. 12 गुणिले 9 108. म्हणजे 100च्या वर संख्या आहे 8. वजा 100 केल्यानंतर धन मध्ये किती राहणार आहे? 8. 8% काय असेल? वाढ असेल. मी वाचताना उत्तर सांगितलं ना? का सांगितलं? तर ज्या वेळे प्रश्नात 15% वाढ झाली आणि 15%च घट झाली, म्हणजे वाढलेली आणि घट झालेली संख्या समान असेल तर पहिल्या संख्येला x मानायचा. x वर्ग छेद लिहायचे 100. पहिली संख्या दोन्ही समानच आहेत ना. 15चा वर्ग छेद किती लिहिलं? 100. 15चा वर्ग किती येईल? 225 छेद 100. छेदात 100 आहे, म्हणजे तुम्ही 2 घर डावीकडं. आणि ज्यावेळी किंमत वाढते आणि घटते अशा व्यवहारात नेहमी तोटा होतो. म्हणून 2.25%चा काय होणार? तोटा होणार. लक्षात आलं का? पण त्याला काय पाहिजे? पहिल्यांदा वाढ आणि नंतर घटच पाहिजे, तरच तो लागू होतो फॉर्म्युला. ठीक आहे. आणि इथं लगेच लक्षात येते 15चा वर्ग 225 म्हणजे 2 घर डावीकडे सरकला 2.25. पण यात नेहमी काय होणार? तोटाच होणार किंवा घटच होणार, लक्षात ठेवायचं. आणि रेग्युलर हे जरी सोडवलं तरी उत्तर तेच येते. कोणतं? मगाशी जी पद्धत दिली होती ती. 15% वाढले म्हणजे 115 आणि 15% घट झाली म्हणजे किती? एक एक घर पॉइंट दिला. याचा अर्थ आहे गुणाकारात संख्या आली 11.5 गुणिले 8.5 वजा 100. आता गुणाकार पॉइंट मध्ये आला, टेन्शन घ्यायचं नाही. सरळ पहिल्यांदा पॉइंट काढून टाकायची. पॉइंट काढल्यानंतर 3 अंकी संख्या आली 115 आणि याला गुणाकारात किती आले? 85. मग 5 5 25 बाकी ठेवले 2. 5 1 5 5 आणि 2 7 5 1 5 परत लिहिला 0. 65 40 बाकी 4 8 1 8 8 आणि 4 12 बाकी 1 8 1 8 आणि 1 9. याची बेरीज जोडा 5 7 7 9. तुमचा गुणाकार इथला आला 97 75. पण इथं एक घर आणि इथं एक घर रिटर्न दिल्यामुळं फायनल गुणाकाराला 97.75.
आणि यातनं तुम्हाला वजा करायचे 100. आता कधी कधी पॉइंट नाही काही जणांना, तिने लक्ष द्या इकडे. काय करणार तुम्ही? मोठी संख्या कोण आहे? 100.0. कारण इथं पॉइंटच्या खालीच काय आला पाहिजे? पॉइंट आला पाहिजे. 97 पॉइंट किती होते? 75. आता 75 पण काय लिहिणार? 0. आता 0त 5 वजा होत नाही, तिची किंमत तुम्ही काय मांडली? 10. 10तनं 5 वजा केले 5, बाकी आला 1. 10तनं वजा केले 8, बाकी राहिले 2. पॉइंटला पॉइंट आजच्या दिला 1. 97 आणि 1 98. आणि 100 मधनं 98 वजा केल्यावर बाकी राहिले फक्त 2. म्हणून 2 25. लक्ष ठेवा, 97.75 ला मधनं 100 वजा होते, त्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आलं? वजा. वजा असेल तर याचा अर्थ या व्यवहारात काय? तोटा किंवा घट आहे. म्हणून मगाशी मी इथं डायरेक्ट लिहिलं तोटा किंवा घट. तर शॉर्टकटनं बघू आपण. काय लिहिणार मी? 20चा वर्ग छेद 100 बरोबर x मान 400 भागिले 100 -4% येईल, किंवा इथं काय म्हणतो आपण? व्यवहारावर घट होईल किंवा तोटा होईल. आता याला स्किप करू का? ठीक आहे. प्रश्न झाला का लिहून? समजून घ्या. प्रश्नात तिने काय दिले? एका व्यक्तीने 30% सफरचंद विकल्यावर त्याच्याकडे 630 शिल्लक राहिली. याचा अर्थ तिची जर समजा ही पाटी भरली असेल सफरचंद, पूर्ण भरलेली पाटी किती टक्के? 100%. 100%तले त्यानं विकले किती? विकले 30%. याचा अर्थ पाटीत किती शिल्लक आहे? 70% शिल्लक भाग आहे त्याच्या. आता इथं शिल्लक आणि विकले दिले महत्वाचं आहे. जर त्यानं विकलेले सफरचंद दिले असते तर मला विकलेली टक्केवारी पाहिजे. जर त्याच्याकडे शिल्लक सफरचंद असतील तर मला टक्केवारी शिल्लकच पाहिजे. या पद्धतीत तुम्ही मांडणी कशी करता? तर शिल्लक किती आहेत? 630. किती टक्केवर 630? 70%वर 630. आणि पाटीचा पूर्ण भाग किती टक्केवर असतो? 100%वर किती? मग x बरोबर 630 गुणिले 100 भागिले 70चा 0, या 0ला कॅन्सल. 7 9 63. x बरोबर 900. सुरुवातीला पाटीत 900 सफरचंद होते, त्यापैकी 30% विकले, त्याच्याकडे 630. बर, ठीक आहे. बघूया प्रश्न. एका व्यक्तीने 25% सफरचंद विकल्यावर, आता 25% विकलेत, मग शिल्लक किती राहिले? 75%वर त्याच्याकडे शिल्लक किती आहेत? 321. आता मला पूर्ण सांगायचे आहेत, म्हणजे किती टक्केवर सांगणार? 100%वर किती? मग x बरोबर 100च्या तिरक कोण दिसतं तुम्हाला? 321. छेदात किती आले? 75. 25 त्रिक 75, 25 चोक 100. 3 आणि 2 5 आणि 1 6, म्हणजे त्याला 3 सुद्धा भाग जातोय. 3 एके 3. आता इथे लिहिणार 21. मग गुणाकार केला तुम्ही, 4 7 28, 4 एके 4. सुरुवातीला त्याच्याकडं 428 सफरचंद होते. प्रश्न लिहू. काय सांगितले? लक्ष द्या. आता त्याचा मूळ पगार, त्याला कितीही रुपये असू दे, मूळ पगार म्हणजे त्याचा सगळा पगार ना. पण सगळा पगार त्याचा किती टक्केवर असेल हो? या 100 मधले तो पहिल्यांदा जेवणावर 30% खर्च, परत त्याच 100% मधले 15% खर्च करतो कपड्यांवर, आणि 5% खर्च करतो मनोरंजनावर. असा त्याचा खर्च किती टक्के आहे तो शोधा की. किती टक्के आहे? 50. मग त्याची बचत किती पर्सेंट आहे? 50% बचत. मग आता
हे 2000 तिची बचत आहे का खर्च आहे? बचत. मग तुम्ही काय लिहिणार? 2000 वर 50%. तर मूळ पगार किती टक्केवर? 100%वर. मग एक्स बरोबर 2000 गुणिले 100 भागिले 50. हा 0 यासाठी काय लिहिलं? पाईन चोक 20 पुढचा 0 म्हणजे 4च्या पुढं 1 2 3 4000 रुपये त्याचा मूळचा पगार. ठीक. त्यानंतर पहिल्यांदा तर 100% पैकी त्याचा खर्च किती टक्के आहे तो शोधा आणि मग त्याचा शेष आपल्याला टक्केवारीतला भाग मिळेल. पहिल्यांदा 20% खर्चतो, परत 10% खर्चतो आणि परत 40. असा टोटल किती टक्के खर्च झाला? 60-70% त्याचा खर्च आहे. मग याचा अर्थ शेष किती आहे त्याच्याकडं? 30. आता या 30%वर हे जे काही 9000 रुपये आहेत ते शिल्लक आहेत, खर्च आहे. शिल्लक असल्यामुळं शिल्लक टक्केवारीच्या पुढे किती लिहिलं? 9000. जर समजा इथे खर्च शब्द प्रयोग असता तर 9000च्या पुढे काय आलं पाहिजे? 70 आलं असतं. आता पूर्ण पगार सांगायचा आहे त्यामुळं तो किती पर्सेंट वर येईल? 100. मग तुम्ही लिहिलं एक्स बरोबर 100 गुणिले 9000 भागिले 30. हा 0 याला कॅन्सल. 3 त्रिक 9 पुढचे 2 0. आता 3च्या पुढे किती 0 आले? इकडचे 2 0. त्याचा मूळ पगार होता 30,000 रुपये. ठीक. पुढे चला. आता त्याचा खर्च किती आहे? 5% जेवणावर, 15% कपड्यावर आणि 20% मनोरंजन. 20, 30, 40% त्याचा खर्च आहे. बचत किती पर्सेंट आहे? 60. 60% वर त्यानं किती रुपये वाचवले? 1800. 100% वर किती? एक्स बरोबर 100 गुणिले 1800 भागिले 60. हा 0 इथं. साहित्रिक 18. 3च्या पुढं 1 2 3 0. त्याचा मूळचा पगार होता 3000. ठीक आहे. थांबूया इथं.